वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं वाढतं प्रमाण चिंताजनक असून 2050 नंतर मानवावर मोठी आपत्ती येणार असल्याचा इशारा जागतिक स्तरावर संशोधन करणाऱ्या इंटरनॅशनल गव्हर्नमेंटल पॅनल ऑफ क्लायमेट चेंज या संस्थेतील शास्त्रज्ञांनी केलाय. जीवसृष्टी वाचवायची असेल तर वातावरणातले ऑक्सिजनचं प्रमाण वाढवणारे दगडी कोळशा इतकेच वीज निर्मितीसाठी उष्णता देणारे आणि इंधनाच्या तुलनेत अतिशय कमी राख शिल्लक राहणाऱ्या बांबू वनस्पतीची मोठ्या प्रमाणात लागवड करावी, असे कळकळीचं आवाहन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल यांनी केलंय. पत्रकार दिनाचं औचित्य साधून उत्तर सोलापूर पत्रकार संघ, उत्तर सोलापूर सरपंच समिती यांच्या संयुक्त विद्यमानं सोलापूर तालुक्यातील गुढीजणांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यावेळी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे हे अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार दिलीप माने, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलपुडे, भाजपचे जिल्हा कोषाध्यक्ष इंद्रजित पवार, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अविनाश मार्तंडे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद काशीद, शिवसेना तालुका प्रमुख संजय पौळ, पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गायकवाड, सरपंच समितीचे अध्यक्ष उमेश भगत, भाजपचे तालुका अध्यक्ष राम जाधव, वडाळा गावचे सरपंच जितेंद्र साठे, भाजपा महिला आघाडी तालुका अध्यक्ष वृषाली पवार, माजी सभापती रजनी भडकुंबे, शेतकरी संघटनेचे नेते शिवानंद दरेकर उपस्थित होते.